काढायचं. तर भावांनो, आपल्या आजची व्हिडिओची जर्नी एकदम लॉंग राहणार आहे आणि आपण आज एकदम स्पेशल ठिकाणी चाललो आहे, म्हणजे पुण्याच्या बाहेर चाललो आहे आपण आज. तर चला मग बघूया. तर मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता, ज्या लोकेशनची वाट बघत होता, आपण सध्या तिथं आलेलो आहे. ते म्हणजे बारामतीतलं A1 हॉटेल आहे, हॉटेल जायका. तर मित्रांनो, हजर आहे तुमच्या समोर यांची धनगरी मटण थाळी आणि फिश तंदुरी. धनगरी मटण थाळीमध्ये त्यांनी तुम्ही बघू शकता आपल्याला जे बाकीच्या जागेवरती जी थाळी भेटते त्यापेक्षा वेगळं काहीतरी यांनी 2 गोष्टी दिल्यात आपल्याला. त्या 2 गोष्टी म्हणजे यांनी याच्यात बिर्याणी ॲड केलेली आहे आणि एक मटण खिमा ॲड केलेला आहे. तर आता आपण खिमा ट्राय करून बघू भाकरीसोबत. खिमा बघू शकता तुम्ही, ट्राय करून बघू. मी फर्स्ट टाइम ट्राय करतो खिमा. चांगली टेस्ट आहे जी. तर आता आपण यांचं सूप ट्राय करून बघू. सूप पण चांगलंच लागतं, एकदम बेस्ट क्वालिटीचं आहे. यांचं जे मटन फ्राय आहे ते ट्राय करू. मटन फ्राय बघू शकता तुम्ही, कलर एकदम रेडनेस आहे याच्यामध्ये आणि प्रॉपर शिजलं एकदम. ते ट्राय करू आता. एकदम अप्रतिम लागते. जसं आपण यांचा खिमा ट्राय केला होता, खिमाची टेस्ट जरा झणझणीत आहे. ते जास्त झणझणीत नाही आहे, जास्त तिखट नाही आहे, ऑल ओव्हर चांगलं आहे. आता रस्सा ट्राय करू आपण. एकदम चांगली टेस्ट येते, मसाले वगैरे प्रॉपर वापरले त्यांनी याच्यात. तर आपण डायरेक्ट बिर्याणीचा राईस ट्राय करू आता. बिर्याणी पण यांची मस्त लागते. जे खडा मसाल्याचं फ्लेवर आहे ते एकदम चांगल्या प्रकारे लागतं याच्यात. तर बारी आता त्या हॉटेलचे एक नवीन आयटमचे, हा जो की यांनी ॲड केला आहे याचं नाव आहे फिश तंदुरी. तुम्ही बघू शकता याच्यात त्यांनी आपल्याला चिलापी मासा दिलेला आहे. पूर्णपणे हा तंदूरमध्ये भाजून निघतो. आता आपण हा ट्राय करून बघू. तुम्ही बघू शकता याच्यात मसाल्याचं जे यांनी मसाले वापरले ते कशा प्रकारे बाहेर निघत आहे डायरेक्ट. ही फिश जी आहे तुम्ही बघू शकता मसाले याच्यात त्यांनी आपल्याला चटणी दिली, हिरवी चटणी टाकून ट्राय करतो मी याला. याची टेस्ट एकदम म्हणजे एकदम सुपर लेवलला आहे. तुम्ही जो कडक मासा फ्राय ट्राय करत असता त्याच्या बदले तुम्ही हा ट्राय करू शकता. इथं आल्यावरती हा अवश्य ट्राय करा. आम्ही जसं आत्ता उन्हात नाळतो तसंही सोलकढी प्यायल्यानंतर एकदम रिफ्रेश झालो आहे मी. तर आता आपल्या जेवणाला सुरुवात करू. मग तुम्ही बघू शकता किती स्मूथ आहे, किती मऊ आहे. याला असं घेऊन असं खायचं डायरेक्ट. हे जे यांचं मटन फ्राय याच्यासोबत खायला मी यांची बटर रोटी मागवली होती. आता हे टेस्ट करू आपण यांच्या मसाले बरोबर. हे बघू शकतो तुम्ही मसाला क्वालिटीच आहे, टॉप क्वालिटी. आमचं जेवण वगैरे एकदम चांगल्या प्रकारे झालंय. यांनी जे थाळीमध्ये क्वांटिटी दिली ती सगळं वरती आहे. इथं जेवल्याबरोबर आम्हाला म्हणजे खास मला तर एकदम असं सुख प्राप्त झालंय, असा आनंद आला, एकदम आनंद. मी आलोय जायका हॉटेलला, तुम्हीही नक्की या. मस्त रेकमेंड हॉटेल आहे बारामतीमधली. जेवण वगैरे झालंय. तर आता आपण मामा आहेत यांच्याकडनं हॉटेलबद्दल जरा इन्फॉर्मेशन घेऊया. आपल्या हॉटेलला साधारण 5 वर्ष झाली. 5 वर्षामध्ये आपण चांगली प्रगती केली, कारण की आपलं एक तत्व आहे की ग्राहकाला क्वालिटी, क्वांटिटी आणि सेवा ह्याच्यावर आपण जास्त भर देतो. की ग्राहकाला जास्तीत जास्त सेवा कशी, वेगवेगळे उपक्रम आपण इथं राबवतो. जसं आता मध्ये महिला दिन झाला, 8 मार्च जागतिक महिला दिन. त्या दिवशी आपण काय करतो, प्रत्येक महिलेला एक रोप वाटतो आणि 2 लकी विनर काढतो. 2 जणींना लकी कुपन त्या पैठणी आपण परवाच वाटल्या. इथे एक छानसा छोटा कार्यक्रम ठेवतो. त्या दिवशी त्यांना 2 पैठणी दिल्या. परत वेगवेगळ्या डिशेस आपण आणत असतो, म्हणजे त्याच डिशेस आपण ठेवत नाही की आपल्याला अजून नवीन नवीन काय आणता येईल ते आणत असतो. आता आमच्या इथे खवयांना आमचं साधारण इथं आमच्या इथे मटण खरडा, मटण रान, चिकन रान ह्या आमच्या पॉप्युलर डिश आहेत. इथं सर्वात जास्त चालतात आणि जवळजवळ एक 400 आयटम तर व्हेजचे आहेत आपले.
चारशे जवळजवळ आयटम आहेत. म्हणजे व्हेजवाला येऊ नॉन व्हेजवाला येऊ दोघांना इथं चव भेटणार 100%. आणि शिवाय आपलं किचन पण वेगळं वेगळं म्हणजे Veg, non-veg व्हेजचं वेगळं नॉन व्हेजचं वेगळं. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपल्या इथे सगळ्यात जास्त फॅमिली असते. आपले 4 सेक्शन आहे, 4 पैकी एकच फक्त जनरल आहे, बाकी 3 सेक्शनला फॅमिली असते. तुम्ही आता दिवसा आलात जनरल कॉटेज आहे, ज्याला प्रायव्हसी पाहिजे असेल त्यांना कॉटेज आहे. परत पलीकडे गार्डन आहे. पण कसं वाटलं तुम्हाला? एकदम काय व्हेज खाल्लं नॉन व्हेज खाल्लं? नॉनव्हेज घेतलं होतं आम्ही. हा धनगर थाळी घेतली हा आमची धनगरी मोस्ट चालणारी थाळी. फिश तंदूरी आहे. हा हा कसं वाटलं तुम्हाला? ते एकदम फिश तंदूर तुम्ही ह्याच्या आधी कुठे खाल्लाय का किंवा बघितलाय का असा आधी फिश कुठंच तंदूर? खाल्लं नाही. हा इथं ट्राय केलं लोक पापलेट सुरमईला विसरून जातात. आमचा फिश तंदूर खाल्ला तर हा. म्हणतात त्याला पापलेट सुरमईची चव येते. राव कुठला मासा आहे? म्हणलं काय ना आपलं शेजारी उजनी जरी नाही धरणातलाच मासा फ्रेश रोज येतो आपल्या इथे. ऍक्च्युली इथं आम्ही ग्रेव्ही आणि नॉनव्हेज रस्सा वगैरे इथं बनतो. आम्ही आणि प्रत्येक रस्सा मटण शिजवायचं ग्रेव्ही इव्हन किंवा राईस आम्ही सगळे चुलीवरच बनवतो. कारण की चुलीवर शिजवलेल्या अन्नाला जी चव आहे ती तुमच्या गॅसवर शिजवलेल्या अन्नाला नाही आहे. हे तुम्ही कधी ट्राय करा, कुठेही करा. तर तुम्ही यांचं हे भाकरीचं सेक्शन बघू शकता. इथं ते भाकरी पूर्णपणे आपले चुलीवर बनवतात. हे आपलं भाकरी सेक्शन आहे. आता दुपारची वेळे इथं जवळजवळ 7 महिला असतात. पलीकडे 3-4 चुली आहेत, इकडे 3 चुली आहेत. तर आता लंच टाईम आहे त्यांचा, तर जेवायला गेलेत बाकीच्या बायका. पण सगळ्या भाकरी आपण चुलीवरच करतो. या स्टोवर भाकरी आपण करत नाही. आलोय, तुम्ही पण अवश्य या. कुठं? हॉटेल जायकाला. तर आपले जगताप मामा तुम्हाला आता ऍड्रेस सांगतील हॉटेल जायकाचा. काय ना बारामती इंदापूर रोडला आपला जुना टोल नाका होता ना, त्याच टोल नाक्याच्या जवळ एकदम.